तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ते ठेवणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ते ठेवणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे बसावे. एक स्त्री, एक मुलगी, बहीण, सखी, प्रेयसी, आई, आजी या सगळ्या भूमिकांमध्ये प्रेमाने, त्यागाने वाहून जाणाऱ्या त्या प्रत्येक स्त्रीला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी विद्या तुमच्या सर्वांचं स्वागत करते या वुमेन्स डे स्पेशल एपिसोड. मित्रांनो, स्वतःच्या कुटुंबावर तर आपण सगळेच प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो, पण जगात असेही काही व्यक्ती आहेत जे दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावे म्हणून ते स्वतःचे आयुष्य जगून देतात. आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत. त्यांचे कार्य खरंच खूप प्रेरणादायी आहे. नमस्कार, माझं नाव सारिका कुलकर्णी. मी राहा फाउंडेशनची फाउंडर डायरेक्टर आहे आणि आज थोडं तुम्हाला माझ्या संस्थेबद्दल, थोडं माझं पूर्वायुष्याबद्दल सांगायला अतिशय आनंद होतोय. मी PhDचं शिक्षण माझं पूर्ण केलं मॅनेजमेंटमध्ये जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून आणि नंतर स्वाभाविकच मी तिकडे प्रोफेसरचा जॉब सुरू केला आणि मला अतिशय आवडत होतं शिकवायला, यंग मुलांना ग्रूम करायला, त्यांना नोकरी मिळायचा मला अतिशय आनंद व्हायचा की आम्ही जे शिकवलंय त्याच्या भरोशावर त्यांना चांगली नोकरी मिळायची आणि खूप चांगलं सगळं सुरू होतं. पण कुठेतरी कुमकुमी होती, कुठेतरी एक इच्छा होती, प्रबळ इच्छा होती की आपण नोकरीच्या पलीकडे काहीतरी करावं, एक कुठेतरी व्यवसाय करावा. आपले महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण नसतो, व्यावसायिक नसतो, आपल्याकडे ती शिक्षण नसतं. लहानपणापासून आपल्याला चांगलं शिक्षण घ्या, चांगल्या ठिकाणी नोकरी करा असंच शिकवलं गेलेलं असतं. पण मला कुठेतरी ती कुमकुमी होती आणि मी जेव्हा माझा मुलगा झाला 2001 साली आणि मी मॅटर्निटी लिव्हवर होते, तेव्हा मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली ITES बिझनेस सुरू करायची, IT इनेबल्ड सर्व्हिसेस या सेक्टरमध्ये बिझनेस सुरू करायची. आणि मला असं वाटलं नुकसान काहीच नाही, आपलं नोकरी आहेच, आपण लिव्हवर आहोत, त्याच्यामुळे मी म्हटलं एक प्रयत्न करून बघावा, जमलं तर जमलं, नाही तर काय नोकरी आहेच माझी. आणि मी 2001 मे मध्ये माझा ITES कंपनीमध्ये मी आणि माझ्या वडिलांनी म्हणून एक बिझनेस सुरू केला. तेव्हा वाटलंही नव्हतं की बिझनेस मोठा होईल, कारण नेहमी असं वाटायचं की अरे आपण कसे बिझनेस करणार, आपण महाराष्ट्रीयन आहोत, असं एक नेहमी विचार होता मनामध्ये. पण समहाऊ हा बिझनेस खूप मोठा झाला. पुढे जाऊन मी माझी नोकरी सोडली आणि फुल टाइम ऑन्टरप्रिनर झाले. खूप काही शिकायला मिळालं आणि पहिल्यांदा ऑन्टरप्रिनर झाले होते, त्याच्यामुळे चुका करत शिकत मोठे झालो आणि बघता व्यवसाय खूप मोठा झाला. हे करत असताना कुठेतरी असं वाटलं की आपण आपला व्यवसाय एवढा मोठा करतोय, समाजाचे जे दुर्बल घटक आहेत त्यांना ह्याचा उपयोग आपण कसा करून देऊ शकतो. आणि साहजिकच माझ्याकडे नोकरी मला देता येईल का या समाजाच्या घटकांना, या जे युवा आहे, जी तरुण पिढी आहे, ज्यांना शिक्षणाचा अभाव आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये,
किंवा ज्यांना शिक्षणाच्या अभावी नोकरी मिळत नाहीये अशा लोकांना मी माझ्या कंपनीमध्ये नोकरी का नाही देऊ, कारण मला ते शक्य होतं, सहज शक्य होतं. या विचाराने आम्ही एक 10 मुलांचा बॅच आमच्या कंपनीमध्ये आणला. त्यांना 6 महिन्याचं आम्ही ट्रेनिंग द्यायचं ठरवलं की त्यांना आमच्या ज्या कंपनीमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या स्किल्स ज्या हव्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना आपण ट्रेन करूया आणि बघूया, प्रयत्न करूया त्यांना नोकरी द्यायचा. फार तर फार काय होईल की ते शिकतील आणि मे बी आम्ही नोकरी नाही देऊ शकू, पण त्यांना बऱ्याचशा ज्या लाईफ स्किल्स आपण ज्यांना म्हणतो, जीवनासाठी जे उपयोगित ज्या स्किल्स आहेत त्या तरी त्यांना मिळतील. या विचाराने आम्ही ते स्किल ट्रेनिंग प्रोग्राम आमच्याकडे सुरू केला. आणि बघता बघता 6 महिने उलटले आणि हे जे 5 मुलं 5 मुली होते ते खूप चांगल्या प्रकारे ट्रेन झाले. ते अतिशय पॅशनेट होते आणि त्यांना किंमत होती, या नोकरीची, अपॉर्च्युनिटीची खूप किंमत होती. त्याच्यामुळे ते खूप डेडिकेटेड होते. वेळेच्या आधी ऑफिसमध्ये यायचे, वेळे संपल्यानंतर सुद्धा ऑफिसमध्ये थांबायचे. बघता बघता 6 महिने पूर्ण झाले. सगळ्या 10च्या 10 आम्ही नोकरी दिली आणि हा एक सुंदर मॉडेल आम्ही सेट केला बाकीच्या लोकांना, एंटरप्रेन्योर समोर, की हे सहज शक्य आहे. तुम्हाला काही सगळे इंजिनियर्सच घ्यायला पाहिजे, मोठ्या मोठ्या कॉलेजातून शिकलेलेच मुलं घ्यायला पाहिजे असं नाहीये. थोडं आपण एक्सपेरिमेंट केलं, थोडासा त्यांच्यावर प्रयोग केला तर आपण जे अशिक्षित किंवा अशिक्षित नाही पण जे शाळा सोडलेले मुलं आहेत, युवा आहेत, ज्यांना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये करायचंय, अशा लोकांबरोबर पण आपण काम करू शकतो. आणि नंतर आम्ही दुसरी बॅच घेतली, तिसरी बॅच घेतली आणि हे जे मुलं होते ते माझ्या ऑर्गनायझेशन मधले सगळ्यात चांगले एम्प्लॉईज होते. खूप पॅशनेट होते, खूप डेडिकेटेड होते, त्यांना किंमत होती नोकरीची. आणि याच्यामुळे कसं झालं की त्यांना बँकेमध्ये दर महिन्याला पगार मिळायचा, ते बँकेबल झाले, त्यांना लोन घेता आलं त्यांना. आणि जेव्हा ते माझ्याकडे यायचे पेढ्याचा बॉक्स घेऊन आणि सांगायचे की मी मोटरसायकल घेतली किंवा मी स्कूटर घेतला, मला अक्षरशः रडू यायचं. कारण हीच मुलं जेव्हा इंटरव्ह्यूला आली तेव्हा लिटरली, मी अतिशयोक्ती नाही करत आहे, तुटलेल्या सायकलवर यायची आणि चपला लिटरली घालून यायचे आणि हे लोक स्मार्टली ड्रेस्ड, शूज मध्ये, हातामध्ये मिठाईचा बॉक्स घेऊन जेव्हा माझ्याकडे यायचे तेव्हा मला असं खूप कसं छान वाटायचं आणि एक हंबल्ड आपण म्हणतो ज्याला, एक हंबलिंग एक फिलिंग यायचं की अरे आपण एक विचार आला डोक्यामध्ये की आपण या समाजासाठी काहीतरी करावं आणि आज किती बदल घडतो या मुला-मुलींच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या. एक तर हे सबळ झाले, त्याच्यामुळे त्यांना परिवारामध्ये फरक पडला. त्यांनी आपल्या लहान भावंडांना शिकवलं, घर रिपेअर करून घेतलं, आई वडिलांना हेल्थ रिलेटेड जे काही होते फॅसिलिटीज त्यांना मिळू शकले आणि ते एक रोल मॉडेल झाले त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या कम्युनिटीमध्ये एक रोल मॉडेल झाले. बाकी मुलांना सुद्धा त्यांच्यासारखं व्हायचं होतं आणि ओव्हरऑल ह्याचा परिणाम आमच्यावर पण खूप झाला आणि एक हंबलिंग इफेक्ट जो आपण मी म्हटलं की तसा तो झाला. आणि मी ठरवलं की आता जेव्हा कधी मी माझी ऑर्गनायझेशन विकेन किंवा मी जेव्हा एक्झिट करेन तेव्हा मी माझा पूर्ण आयुष्य माझं डेव्हलपमेंट सेक्टरमध्येच काढेन, असं मी तेव्हाच निश्चय केला होता. 2011 साली मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. माझा बिझनेस एक लार्जेस्ट अमेरिकन कंपनी आहे या स्पेसमध्ये, त्यांना विकायचा एक अपॉर्च्युनिटी मिळाली. ते जे सगळ्यांसाठी चांगलं होतं, कारण 10 वर्षामध्ये माझी मुलं मोठी झाली होती आणि मला पण असं वाटत होतं की थोडंसं आपण डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये आता काम करावं आणि अमेरिकन कंपनीमध्ये माझ्या एम्प्लॉईजला काम करायला मिळत होतं. त्याच्यामुळे विन विन सिच्युएशन होती. 2010 मध्ये मी माझा बिझनेस अमेरिकन कंपनीला विकला आणि 2011 मध्ये मी राहा फाउंडेशनची स्थापना केली. आणि माझा जो मॅनेजमेंटचा बॅकग्राऊंड होता, माझा जो एंटरप्रेन्योरशिपचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, व्यवसायाचा जो एक्सपिरियन्स होता, असं वाटलं की आपण या दोन्हीचा एक सांगड जोडावी आणि डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करून लोकांना एंटरप्रेन्योर्स बनवावा, लोकांना एक लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी क्रिएट करावे, या विचाराने राहा फाउंडेशनची स्थापना झाली. आणि आपण नेहमी म्हणतो की जर्नी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डेस्टिनेशन. आणि जर तुमची जर्नी किंवा प्रवास किंवा राहा चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच चांगलं एक मंजिल चांगली मिळते. हे अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे फर्म म्हणजे आम्हाला अनुभव सुद्धा आहे त्या गोष्टीचा. म्हणून आम्ही ऑर्गनायझेशनचं नाव राहा फाउंडेशन ठेवलं की जर्नी महत्वाची आहे आणि एक जर्नी आपण भक्कम करायची लोकांची. पुढे नक्कीच त्यांना चांगलं त्यांचं आयुष्य सुधरेल आणि त्यांना त्यांचं डेस्टिनी ट्रान्सफॉर्म होईल आणि एक चांगला मार्ग सापडेल. राहा फाउंडेशन 2011 मध्ये सुरू झालं आणि आज आता आम्हाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत राहा फाउंडेशनचे. आणि मला खूप आनंद आहे की 10व्या वर्षी आम्ही हे आपण हे कव्हर होत आहे बिट्स अँड बाईट्स चॅनलवर. थँक्यू सो मच फॉर दॅट. Hello everyone, so let's have one-to-one conversation with Dr. Sarika Kulkarni.
which is founder and director of Ra Foundation and Ra Creative Design. Hello, ma'am. क्या स्वागत थँक्यू सो मच इंडिया. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे बिट्स अँड बाईट्सच्या या वुमेन्स डे स्पेशल एपिसोडमध्ये. सारिका मॅम, बिट्स अँड बाईट्सच्या संपूर्ण टीमतर्फे आणि आमच्या व्ह्युअर्सतर्फे तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅम, डॉक्टरेट टू फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ राहा फाउंडेशन ही जी तुमची जर्नी आहे ही खरंच खूप इन्स्पायरिंग आहे, माझ्यासाठीच नाही तर इतर महिलांसाठी देखील. आणि जसं तुम्ही म्हणालात की राहा फाउंडेशनला 10 वर्ष झाली आणि यंदाचं हे 10वं वर्ष आहे. तर या राहा फाउंडेशनच्या अंतर्गत तुम्ही किती कामं केली आहेत किंवा कशी केली आहेत हे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. रा फाउंडेशन 2011 मध्ये सुरू झालं आणि जसं मी म्हटलं की माझं मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड आहे, मॅनेजमेंटमध्ये PhD आहे आणि मग मी 10 वर्ष एक ऑन्टरप्रिनर होते. तर आमचा आयडिया होती की ऑन्टरप्रिनरशिप आणि मॅनेजमेंट याला एकत्र करून आपल्याला सोसायटीसाठी काय करता येईल. तर साहजिकच आणि माझे जे को फाउंडर आहे गिरीश कुलकर्णी, त्यांना पण स्ट्रॉंग त्यांची पण मॅनेजमेंट बॅकग्राऊंड आहे. त्यांनी IIT बॉम्बेतून इंजिनिअरिंग केलं आणि IIM अहमदाबादमधून त्यांनी मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेलं आहे. ते स्वतः एक ऑन्टरप्रिनर आहे. तर आम्ही तेच बोलत होतो की आमचं जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे आणि आमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा आपण सोसायटीसाठी काहीतरी उपयोग त्याचा झाला पाहिजे. सोसायटीला त्या बॅकग्राऊंडचा उपयोग करून सोसायटीमध्ये बदल घडून आला पाहिजे. आणि साहजिकच ऑन्टरप्रिनर्स बनवणं, क्रिएटिंग जॉब क्रिएटर्स हा एक आम्हाला सहज एक मार्ग सापडला जिथे आमचं सगळं एक्सपिरियन्स आम्ही उपयोगात आणू शकतो. आणि या अनुषंगाने मी एक छोटा मिनी MBA डिझाईन केला, एक 5 दिवसाचा MBA प्रोग्राम मुंबईच्या स्लमच्या महिलांसाठी. आणि त्याच्यामध्ये ज्या महिलांच्या बचत गट होते त्यांना आम्ही तो प्रोग्राम शिकवायचो आणि त्यांना छोटे छोटे काही बिझनेसेस सुरू करायला मदत करायचो. आणि मी 500हून अधिक कार्यशाळा मुंबईच्या वेगळ्या वेगळ्या स्लम्समध्ये मी कंडक्ट केल्या 2012, 13, 14 या 3 वर्षांमध्ये. 14 साली मी जवाहरला एका असंच पिकनिक म्हणून एक तिकडे वॉटरफॉल बघायला गेले. आणि जेव्हा बघायला गेले तेव्हा पूर्ण रस्ताभर मला महिला आणि छोट्या छोट्या मुली डोक्यावर 3-3, 4-4 आपले पॉट्स घेऊन चालतायत ते दृश्य दिसलं. आणि ते दृश्य अतिशय हृदयस्पर्शी दृश्य होतं. मला खूप त्रास झाला त्या दृश्याचा. समहाव ते पिकनिक आम्ही गेलो, तिकडे जेवलो, परत आलो, पण इट स्टेड विथ मी. इट वॉज हॉन्टिंग मी, आपण म्हणतो ना तसं. आणि मला असं वाटलं की अरे आपली फाउंडेशन आहे, आपण या लोकांसाठी मुंबईहून इतक्या जवळ आहे, 3 तासाच्या अंतरामध्ये आदिवासी आपले बांधव राहतात आणि ते इतक्या हलाकाच्या परिस्थितीमध्ये राहतात, इतके कष्ट करतात, इतके प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. आपण तिकडे का नाही काम करायचं. आणि मग मी 2-3दा परत तिकडे गेली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, आपण आता ट्रायबल फोकस्ड ऑर्गनायझेशन झालं पाहिजे. तोपर्यंत माझा मुंबईचा प्रोग्राम बऱ्यापैकी ऑटो पायलट मोडवर आला होता. मग मी ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम केला आणि मुंबईच्या स्लम्स मधून एक्झिट केलं. आणि 2014-15 मध्ये आम्ही फुल्ली ट्रायबल फोकस्ड ऑर्गनायझेशन झालो. आणि तिकडे पण हळूहळू काम करता करता आमचे कार्यक्रमाचा वेगळं दरवर्षी काहीतरी आम्ही शिकायचो, नवीन शिकायचो की अरे हा पण प्रॉब्लेम आहे, अरे तो पण प्रॉब्लेम आहे. वेगवेगळे चॅलेंजेस यायचे. त्या चॅलेंजेसवर मात करत हळूहळू आमचा एक मॉडेल तयार झाला. आणि आज आमचा एक इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंटचा मॉडेल आहे, ज्याच्या अंतर्गत आम्ही पहिले पाण्यावर काम करतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाणी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपला प्रोग्रेस सुरू होतो पाण्यापासून. आणि पाणी नसेल तर प्रचंड प्रॉब्लेम्स आहे. म्हणून सगळ्यात पहिले आम्ही गावांना पाणी सकारात्मक करतो, म्हणजे वॉटर पॉझिटिव्ह विलेजेस बनवतो. त्याच्या अंडर आम्ही चेक डॅम्स बनवतो, ओपन वेल्स बनवतो आणि पाणी 12 महिने तिकडे पाणी राहील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. एकदा पाणी अवेलेबल झालं की काय होतं की शेती पूर्ण वर्ष करू शकतात. जे शेतकरी बांधव जे होते, आमचे आदिवासी बांधव जे स्थलांतर करायचे कारण पाणी नव्हतं तिकडे, त्यांच्याबरोबर मग आम्ही शेतीचा कार्यक्रम राबवला. मग जे महिलांकडे वेळ वाचला, कारण नाही तर 5 ते 6 तास रोज पाण्याच्या मागे त्या महिला जायच्या. आज गावामध्ये पाणी उपलब्ध आहे आणि जे काम त्यांना 6 तास लागायचे ते आज 15 ते 20 मिनिटात त्यांचं काम होत आहे. त्याच्यामुळे पूर्ण दिवस त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे या दिवसाचा आपण या पूर्ण जो अवेलेबल टाइम आहे त्याचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा एक इन्कम जनरेशनसाठी. म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही मायक्रो ऑन्टरप्रेन्योरशिपचा एक प्रोग्राम राबवला. मग आम्ही तिकडे आपले जे आदिवासी कलाकार आहेत त्यांची हलाखीची परिस्थिती होती, मग त्यांच्याबरोबर आम्ही काम करणं सुरू केलं. आणि असं हळूहळू आमचा कामाचा एक व्याप वाढायला लागला. आणि आज आम्ही ऑलमोस्ट 95 गावांमध्ये आम्ही काम केलं आहे. 30,000 आदिवासी बांधवांचं आयुष्य आमच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुधारलेलं आहे. पाणी अवेलेबल आहे या सगळ्या गावांमध्ये.
जो 350 महिलांबरोबर आम्ही काम केलं आहे मायक्रो बिझनेस क्रिएशनचं. 1200 आदिवासी शेतकरी बांधवांनी मायग्रेशन किंवा स्थलांतर बऱ्यापैकी थांबवलेलं आहे आणि आज ते गावामध्ये त्यांच्या राहत आहेत, 12 महिने शेती करतायत आणि एक सुंदर आयुष्य जगतायत. म्हणजे बोलायला हे खरंच म्हणजे तुम्ही खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण एवढं सगळं करताना तुम्ही एवढ्या वर्षांपासून या ट्रायबल एरियाजमध्ये तुम्ही कार्य तुमचे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवत आहात, तर तुम्हाला काही चॅलेंजेस काही डिफिकल्टीज तुम्ही फेस केल्या असाल? भरपूर. रोज वेगळा चॅलेंज असतो, रोज वेगळी डिफिकल्टी असते आणि लिस्ट काढायला गेलं तर खूप मोठी आहे, पण मी तुला काही टॉपचे चॅलेंजेस सांगते. सगळ्यात मोठा चॅलेंज होता की विश्वास संपादन करणं आदिवासींबरोबर. कारण काय होतं की आपल्या देशामध्ये खूप संस्था येतात, काम करतात, काहीतरी तिकडे राबवतात, मग निघून जातात, काय प्रॉमिसेस करतात, खूप स्वप्न दाखवतात आणि ते पूर्ण न करता निघून जातात. त्याच्यामुळे लोकांचा ट्रस्ट, एक ऑर्गनायझेशन स्पेशली एनजीओ म्हटलं म्हणजे इमिजिएट ट्रस्ट येत नाही. त्याच्यामुळे तो एक विश्वास संपादन करायला खूप वेळ जातो. तर तो एक सगळ्यात मोठा आमचा चॅलेंज होता. दुसरा म्हणजे सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे लॉजिस्टिकल चॅलेंजेस आहे की जे आदिवासी जे क्षेत्र आहे ते सह्याद्री माउंटेन रेंज मध्ये आहे. काही आदिवासी गाव आहे ते डोंगराच्या वर आहे, काही अगदी डीप इनटू द व्हॅली आहे. त्याच्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात जायचं म्हणजे लिटरली डोंगर चढायचा किंवा डोंगर उतरायचा. तर ते लॉजिस्टिकल चॅलेंजेस खूप होतं. म्हणायला आम्ही दिवसभर तिकडे फिरतो, पण म्हणायला फक्त 3 ते 4 गावं आम्ही कव्हर केलेले असतो. लॉजिस्टिकल चॅलेंजेस आहे. फंडरेझिंगचा एक दुसरा चॅलेंज आहे. तसं मल्टिपल फ्रंट्सवर मल्टिपल चॅलेंजेस आहे. मग मायग्रेशनचा मेजर चॅलेंज होता की जेव्हा गावाला आम्हाला एकत्र करायचं असायचं तेव्हा कळायचं की 50% गावाचं स्थलांतर झालेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा गावाच्या लेवलला काही डिसिजन्स घ्यायचे असायचे तेव्हा 50% गावाच्या बेसिसवर तर आम्ही नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे तिकडे मग सगळ्यांची वाट बघायची की काही सण येईल, जेव्हा सगळे गावकरी परत येतील तेव्हा मग आम्ही मिटिंग घेऊ, तेव्हा ते डिसिजन्स घेऊ. त्याच्यामुळे डिसिजन्स बऱ्याचदा लांबायचे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आम्हाला चॅलेंजेस आले आहेत. पण मला आनंद आहे की त्याच्यामध्ये सुद्धा एक जेव्हा ते चॅलेंजेस आम्ही ओव्हरकम करतो आणि पुढे जातो त्याच्यात पण एक वेगळं समाधान असतं. अगदी अगदी. म्हणजे खरंच खूप म्हणजे हे जे चॅलेंजेस ना तुम्ही ओव्हरकम केलं त्यासाठी तुम्हाला सलाम. रुरल एरियाजमध्ये बरीचशी लहान मुलं आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठीही बरंच काही केलं आहात आणि रिसेंटली म्हणजे 2020 मध्ये जवळजवळ तुम्ही हे उपक्रम केलं आणि ह्याच्या सपोर्टमध्ये आले ते विराट कोहली फाउंडेशन. सो ह्याच्याबद्दल आम्हाला थोडं या इनिशिएटिव्ह बद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. नक्की नक्की. भारतामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, महाराष्ट्र एक अतिशय प्रगत राज्य म्हणून ओळखला जातो, पण मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की एव्हरी 3rd चाइल्ड इज मायनॉरिटी. कुपोषित मुलं खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे. कुपोषणामुळे काय होतं की ते स्टंटेड ग्रोथ असते. स्टंटेड ग्रोथ म्हणजे जे 6 वर्ष मुलाचं किंवा मुलीचं जी उंची पाहिजे ती नसते, ते अतिशय बुटके असतात आणि त्यांना वेस्टेड सुद्धा म्हटलं जातं. असं खूप मोठा प्रमाण आहे त्यांचं मुलांचं. त्याच्यामुळे विराट कोहलीला खूप इच्छा होती की अशा मुलांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्यांची अनुष्का सुद्धा तेव्हा बाळ येणार होतं त्यांच्या घरामध्ये. त्याच्यामुळे ऑल द मोर त्यांना ती कळकळ होती की या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवलाय. हा अतिशय खूप अम्बिशियस कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आम्ही 5000 मुलांबरोबर काम करतो. त्यांना रोज एव्हरी सिंगल डे 5000 मुलांना एक न्यूट्रिशियस स्नॅक्स डिस्ट्रीब्यूट केल्या जातात आणि त्याच्या न्यूट्रिशियस स्नॅक्स मध्ये नाचणीचे लाडू आहेत. तर आम्ही ते पूर्ण खूप अभ्यास केलेला आहे. त्यांचा 1/6 डेची जी कॅलरीफिक रिक्वायरमेंट असते ती या स्नॅक्समुळे पूर्ण केल्या जाते आणि त्याच्यामुळे आता आम्ही त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय, त्याच्यामुळे वजन कशी वाढतायत किंवा मॅलन्युट्रिशन इरॅडिकेशन मध्ये किती प्रमाणामध्ये आम्हाला फरक करता येतोय हे सगळं आता हळूहळू आम्ही ते स्टडी करू. पण अतिशय अम्बिशियस प्रोग्राम आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत या कार्यक्रमासाठी, कारण अगदी घराघरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. वाव, खूप छान. पहिलं तर आणि मला तुम्हाला हे विचारायचं होतं की एवढ्या वर्षापासून तुम्ही ट्रायबल एरियाजमध्ये आहात, तर ट्रायबल कल्चर बद्दल आम्हाला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. अगदी अगदी. आदिवासी कल्चर हे अतिशय कलरफुल कल्चर आपण म्हणू शकतो आणि आपलं कल्चरल हेरिटेज आहे. हे देशाचं कल्चरल हेरिटेज आहे. आदिवासी संस्कृती जपणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांचे खूप बिलीफ्स आहेत, त्यांचे ट्रेडिशन्स अतिशय वेगळे वेगळे आहेत. त्यांचा डान्स खूप सुंदर आहे. तारपा डान्स जो आपण नेहमी बघतो तो गोल असा डान्स करतात, त्याला तारपा डान्स म्हणतात. वारली आर्ट आहे त्यांचं. मग त्यांचं म्युझिक आहे, त्यांचं वेगवेगळे गाणे असतात. वेगवेगळ्या समारंभाला ते वेगवेगळे प्रकारचे गाणे गातात.
आणि ओव्हरऑलच संस्कृती त्यांची अतिशय सुंदर आहे. तिकडे लिव्ह इन रिलेशनशिप खूप कॉमन आहे आणि बऱ्याचदा आई मुलांच्या लग्नामध्ये आई वडील लग्न करतात आणि लग्न आदिवासींचे बऱ्याचदा महिला लावतात, महिला प्रीस्ट असतात त्यांच्या. तर असे इतक्या सुंदर सुंदर त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आम्हाला हळूहळू कळायला लागल्या आणि आमच्या लक्षात आलं की हे गरीब आहेत पण किती समृद्ध आहेत, कल्चरली किती समृद्ध आहेत. आणि मला खूप आनंद होतोय की आमच्या या कार्यक्रमांमुळे कुठेतरी आम्हाला ते जोपासता येते, त्यांची ही जी कल्चरल हेरिटेज आहे कुठेतरी ते जोपासता येत आहे आणि आपल्या पुढच्या जनरेशनसाठी ते ठेवता येत आहे. आणि तुमच्या या कार्यक्रमांमुळे हे राहा फाउंडेशनच्या माध्यमातून हे आमच्यापर्यंत पोहोचतंय ह्याचं अगदी मला कौतुक आहे. आणि मला अजून तुमच्याकडे जाणून आलं की असे बरेच गावं आहेत, सो रुरल एम्पॉवरमेंटसाठी तुम्ही काही आता यावर्षी इनिशिएटिव्ह या वर्षात काही इनिशिएटिव्ह घेणार आहात, तर त्याच्याबद्दल पण थोडं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो आमचं ऍक्च्युली द होल ऑब्जेक्टिव्ह आमचं फाउंडेशनचं विजन इज टू क्रिएट अ बेटर लाईफ फॉर द ट्रायबल्स ऑफ महाराष्ट्र. तो आमचं फाउंडेशनचं विजन आहे आणि बेटर लाईफसाठी एम्पॉवरमेंट फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे आमचा प्रत्येक कार्यक्रम अल्टिमेटली एम्पॉवरमेंटच्या दृष्टीनेच असतो. आणि त्याच्यामध्ये आता जसं ऍग्रिकल्चरचा आमचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये आम्ही फार्मर्स बरोबर काम करतो, शेतकऱ्यांबरोबर काम करतो, त्यांना शेतीविषयी नॉलेज देतो, ज्ञान देतो, त्यांचं ट्रेनिंग करतो, त्यांना 12 महिने शेती करायला मदत करतो, त्यांना मार्केट लिंकेजेस मिळायला मदत करतो. आणि तसं शेतकऱ्यांचं एम्पॉवरमेंट आमचं ते कार्यक्रम सुरू आहे. आता यावर्षी जसं तू विचारलंस तसं आम्ही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर स्केल अप करणार. बऱ्यापैकी आतापर्यंत आम्ही 1200 शेतकऱ्यांबरोबर काम केलंय, पण आता गोईंग फॉरवर्ड आम्हाला डबल करायचं मग सिमिलरली ट्रायबल आर्टिझन्स बरोबर आमचं मोठं काम आहे, वारली आर्ट बरोबर आमचं काम आहे. आमचं जे राहा क्रिएटिव्ह डिझाईन जे एफिलिएट सोशल बिझनेस आहे ते मार्केट लिंकेजेस आम्ही प्रोव्हाइड करतो ट्रायबल आर्टिझन्सला. तर आमचं तिकडे आर्ट स्टुडिओ आहे जवाहरला. आणि मला अगेन सांगायला आवडेल की हा आर्ट स्टुडिओ आमचा पूर्ण फंडेड बाय हार्वर्ड बिझनेस स्कूल, जे अमेरिकेची प्रख्यात मॅनेजमेंट स्कूल आहे, ते आणि टाटा ट्रस्टी आम्हाला पूर्ण फंड केलेलं आहे हा आर्ट स्टुडिओ. आणि भारतातल्या टॉप 50 रुरल सोशल बिझनेसेस इन हँडीक्राफ्ट सेक्टरमध्ये आमची सिलेक्शन झालं होतं. आणि ते खूप क्रेडिटेबल होतं आणि खूप आमच्यासाठी खूप एक्साइटिंग होतं ते. आणि त्याच्या अंडर हा सपोर्ट मिळाला आहे आम्हाला. मग आम्ही महिला आर्टिझन्स बरोबर काम करतो, पण वारली आर्ट थोडं मेल डॉमिनेटेड आर्ट फॉर्म आहे, त्याच्यामुळे महिला आपल्या वर्षानुवर्ष गोधड्या बनवतात तुकडे जोडून. त्यालाच आम्ही थोडंसं मॉडर्न लुक दिलेलं आहे. त्यांना एक डिझायनर आम्ही कपडे देतो, ते कपडे जोडतात, पॅचवर्कचे आम्ही दुपट्टे, गोधड्या आणि बऱ्याच काही वस्तू आम्ही पॅचवर्कच्या बनवतो. तर असं करून आमचं वेगळं डिपेंडिंग तुमच्यामध्ये स्किल काय आहे त्याला अनुषंगाने आम्ही एम्पॉवरमेंटचा आमचा प्रोग्राम आम्ही डिसाईड करतो. तर प्रत्येक आदिवासी आमच्यासाठी महत्वाचा आहे, प्रत्येक आदिवासीचा आम्ही अभ्यास करतो आणि प्रत्येक आदिवासीसाठी एक एम्पॉवर्ड आम्ही बनवायचा आमचा प्रयत्न असतो. सुंदर, तुमचं विजनही खूप क्लिअर आहे याला घेऊन आणि आमचे बेस्ट विशेस तुमच्यासोबत. पण तुम्ही जसं म्हणालात की राहा क्रिएटिव्ह डिझाईन, त्याच्याबद्दल आम्हाला थोडं तुम्ही सांगाल का? आणि जर इफ पॉसिबल आम्हाला आवडेल बघायला तुमच्याकडे राहा क्रिएटिव्ह डिझाईन्सचे काही प्रोडक्ट्स अवेलेबल असतील आता, तर नक्की आम्हाला ते तुम्ही दाखवू शकाल. सो जेव्हा आम्ही आदिवासींबरोबर काम करणं सुरू केलं आणि जेव्हा आर्टिझन्स आम्ही हलाखीची परिस्थिती बघितली की इतकं कला आहे त्यांच्या आतमध्ये, पण ते बिचारे तरी कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरी म्हणून काम करायला जायचे, गवंड्याचं काम करायला जायचे, कारण त्यांना त्याच्यातून उत्पन्न मिळत नव्हतं. कलातून उत्पन्न कसं मिळायचं ते त्यांना कळत नव्हतं, कारण ते असे पेंटिंग्स बनवायचे आणि पेंटिंग्स विकायचे प्रयत्न करायचे, पण ते काही विकल्या जात नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही एक 25 आदिवासी आर्टिस्टचा ग्रुप बनवला, त्यांचं ट्रेनिंग केलं, त्यांचं स्किल्स आम्ही होन केले की कमर्शियल त्यांना थोडासा अँगल दिलं की वस्तू काय विकल्या जाते. तुमची कला अतिशय सुंदर आहे, पण ती कलेचा उपयोग कसा करायचा, कुठे करायचा, तो एक आम्हाला थोडंसं त्यांना विजन देणं फार आवश्यक होतं. आणि राहा क्रिएटिव्ह डिझाईन. आणि मग नंतर आमच्या लक्षात आलं की नुसतंच आपण यांना कला सांभाळून किंवा कला त्यांची आपण अजून थोडीशी पॉलिश करणं तिथे आम्ही थांबू शकत नाही, त्याला मार्केट मिळवून देणं फार आवश्यक होतं. आणि हे सगळं आम्हाला फाउंडेशनच्या अंडर आम्ही करू शकत नव्हतो, म्हणून आम्ही एक सेपरेट एंटिटी बनवली राहा क्रिएटिव्ह डिझाईन. त्याच्यामध्ये आम्ही खूप एक्झिबिशन्स करतो, जिथे आम्ही हे वस्तू विकतो, आदिवासी कलाकारांनी बनवलेले वस्तू विकतो, एक्झिबिशन्स करतो. आमचं स्वतःचं दुकान आहे शिवाजी पार्कला, आणि मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देईल की प्लीज आमच्या शॉपमध्ये या, आमच्या आदिवासी कलाकारांच्या वस्तू बघा. आणि एक प्रत्येक वस्तू विकत तुम्ही घेतली की डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट आमच्या आदिवासी कलाकाराचं आयुष्य बदलण्यासाठी होतो. त्याच्यामुळे आम्ही जसं म्हणतो की एव्हरी प्रॉडक्ट हॅज अ स्टोरी, कारण प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे एक गोष्ट आहे, कारण एक कलाकार आहे त्याच्या मागे, आणि त्या वस्तू त्याच्यातून जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नाचा कसा उपयोग होतो ती अशी पूर्ण कहाणी आहे.
आणि नंतर आम्ही आता कॉर्पोरेट्स बरोबर टायअप करतो. आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग करतो आमच्या आदिवासी कलाकारांनी बनवलेल्या वस्तूंचं. आणि आम्हाला सांगायला आवडेल की शँडन जे आहे मोहिते शांदोर जे एक लिडिंग शॅम्पेन ब्रँड आहे त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या पॅकेजिंगवर आमच्या वारली आर्टला त्यांनी यूज केलेल्या पॅकेजिंगवर. आणि मी तुम्हाला नक्कीच मला माझे प्रॉडक्ट सुद्धा मला दाखवायला आवडतील. भरपूर आहेत आमच्याकडे वस्तू, पण हे काही वस्तू मला दाखवायला तुला अतिशय आवडेल. सगळे आमचे आदिवासी कलाकारांनी बनवलेली वस्तू आहेत. आता याच्यामध्ये हे आहे ना, हे ज्यूट पोस्टर्स आहेत. हे ज्यूट जे आहे ना ते आम्ही डायरेक्ट कलकत्ता ज्यूट पोस्टर्स आहेत. हे ज्यूट जे आहे ना ते आम्ही डायरेक्ट कलकत्त्याहून महिला ज्यूट तिकडे ग्रो करतात महिला. तिकडून त्या महिलांचं बचत गट आहे त्यांच्याकडून ते ज्यूट घेतो. आमचे आदिवासी कलाकार त्याला कट करून त्याच्यावर त्याचे पोस्टर्स बनवतात आणि त्याला पेंट करतात. आणि हे अतिशय एन्व्हायरमेंटली फ्रेंडली असं गिफ्ट आहे जे इको कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी हे अतिशय सुंदर गिफ्ट आहे आणि खूप छान पद्धतीने ते बनवलेलं आहे. मग आमचं हा ट्रे आहे जो वारली आर्टिस्टनी पेंट केलेला आहे. हे ट्रे बनतात सुद्धा तिकडे. आमचं जे आर्ट स्टुडिओ आहे तिकडे MDF चं कटिंग फॅसिलिटी आहे, पॉलिशिंग फॅसिलिटी आहे. तर तिकडेच हा कट होतो आणि पूर्ण पेंट होतो. तिकडे आदिवासी कलाकार आमचे तिकडेच पेंट करतात, खूप प्रेमाने पेंट करतात. आणि जसं मी म्हटलं तुला मगाशी की वारली आर्ट हे मेल डॉमिनेटेड आर्ट फॉर्म आहे. त्याच्यामुळे महिलांबरोबर आम्हाला काहीतरी सुरू करणं आवश्यक होतं. आणि आमच्या लक्षात येतं की ते गोधड्या बनवतातच आहे, का नाही तीच कला आपण थोडीशी अजून मॉडर्नाइज करावी, त्यालाच अजून थोडंसं एक कमर्शियल असं लुक द्यावं. तर त्या अनुषंगाने आम्ही ही अशी बॅग डिझाईन केली. आता आपले हे जे पॅचवर्क आहे असे मीटर अँड मीटर तिकडे जवळपास आदिवासी महिला आमच्या बनवतात. तिकडे आम्ही त्यांना पॅचेस देतो, ते पॅचेस जोडतात आणि मग त्या पॅचेस मधून ही एक सुंदर डेनिमची स्लिंग बॅग त्यांनी बनवलेली आहे. आणि ही अतिशय डिमांड मध्ये आहे कारण डेनिम सगळ्यांना आपल्याला आवडतं, पॅचवर्क आपल्याला सगळ्यांना आवडतं. त्याच्यामुळे ह्या दोन जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. इझिली कशावरही आपण कॅरी करू शकतो. अगदी कोणत्याही तुमच्या ड्रेसवर जाईल. आणि त्याच्यामध्ये खणं आहेत आतमध्ये, त्याच्यामुळे मागे झिप आहे, आतमध्ये खणं आहे. म्हणून ती अतिशय पॉप्युलर आणि खूप फास्ट मुव्हिंग एक असं आयटम आहे ते आमचं. आणि खूप काही गोष्टी याच्यामध्ये राहू शकतो. खूप राहतात गोष्टी, म्हणजे विसरून पण जाशील काय काय त्या गोष्टी राहतात. मी नक्की घेणार आहे. मग आमचा हा काय नवीन गुढीपाडवा आपला येतो आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही तोरण बनवतोय. दिवाळीला आम्ही सगळे असे आपले जरीचे आणि खणाचे असे तोरण बनवले होते. पण आता आम्ही विचार केला की सगळ्यांनाच ते जर खण असं नाही, म्हणजे आवडतच असं नाही. त्याच्यामुळे आम्ही अशी वेगवेगळी आता कलमकारीचे म्हणा किंवा अशा प्रकारचे इंडिगोचे प्रिंट्सचे खणं बनवतोय. हे आमच्या महिलांना अतिशय आवडतं खणं बनवायला, तोरण बनवायला खूप त्यांना आवडतं. कारण आणि आपल्या स्वतःच्या घरावर सगळ्यात पहिलं तोरण लावतात आणि नंतर आम्हाला पाठवतात. मग आता आम्हाला महिला दिनानिमित्त एक मोठी ऑर्डर आम्हाला मिळालेली आहे. खणाचे असे पाऊच आणि खणाचे मॅचिंग मास्क 180 असे कॉम्बो पॅक्सची आम्हाला ऑर्डर आली आहे. एका मोठ्या कॉर्पोरेटनी ती ऑर्डर दिलेली आहे. आणि आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग खूप करतो. ते यावर्षी विमेन्स डे साठी ही ऑर्डर आहे आणि माझी टीम पूर्ण बुडालेली आहे ते बनवण्यामध्ये. आणि ते थोडेसे फाईन ट्यून करून कटिंग सगळं इकडे होतं आणि फायनल क्वालिटी चेक मुंबईला होतं आणि बाकी वस्तू बनतात तिकडे आदिवासी भागामध्ये. आणि तुला हे बघ, तू क्वालिटी जर बघितली तर तुला असं वाटणारही नाही की ही तिकडे बनलेली आहे. कारण आमचं क्वालिटीवर एकदम कम्प्लिटली फोकस आहे. कारण आम्हाला असं वाटतं की लोकांनी वस्तू घ्यावी ती आर्टमुळे, त्या ब्युटिफुल डिझाईनमुळे, त्या क्वालिटी प्रॉडक्टमुळे, ना की ते गरीब लोकांनी बनवलेले. त्याच्यामुळे आम्हाला गरिबी विकायची नाही, आम्हाला प्रॉडक्ट विकायचंय, आम्हाला आर्ट फॉर्म विकायचंय. तसंच हे खणाचे सुंदर टेबल रनर्स आहेत आणि त्याचं मॅचिंग हे टेबल मॅट्स आहे, डायनिंग टेबल मॅट्स आहे आणि त्याचं हे मॅचिंग टेबल रनर आहे, ब्युटिफुल टेबल रनर आहे. खण खूप पॉप्युलर झालं आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करतोय. सो हे खणाचं थोडंसं पॅच वर्क म्हणायला हरकत नाही, कारण दोन वेगळे आम्ही पॅटर्न्स, 3 वेगळे पॅटर्न्स यूज केलेले आहे. तर असं. आणि नंतर आमचा हा एक अतिशय पॉप्युलर आयटम आहे. हा आमचा वारली आर्टिस्ट 3 ते 4 दिवस लागतात त्याला हे पूर्ण पेंट करायला. टेबल रनर आहे हा. पहिले आम्ही फक्त कपडा पाठवतो, त्याच्यावर आमचा आर्टिस्ट पेंट करतो आणि तो पेंट करून मुंबईला आला की मग हे बॉर्डर कोणत्या कपड्याची वापरायची ते आम्ही डिपेंडिंग ऑन कोणते कलर्स त्यांनी आतमध्ये वापरलेले त्याच्यावर आम्ही ते ठरवतो. हा पण पेंट करतात, पूर्ण हँड पेंटेड आहे आणि हँड पेंटेड असलं तरी ड्युरेबल आहे, म्हणजे तुम्ही धुता येतं. कारण सगळे प्रॉडक्ट पहिले आम्ही घरी वापरतो आमच्या आणि ते वापरल्यानंतर क्वालिटी चेक अप्रूव्ह झाल्यानंतरच आम्ही विकतो. त्याच्यामुळे हे सगळे माझ्या घरी आहे, मी सगळे वापरलेले आहेत
आणि हे पहिले ऑफकोर्स मशीन आपलं लॉन्ड्रीतून धुवून घ्या आणि नंतर वॉश आणि सुंदर आहे. आणि ऑफकोर्स आमचे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर आयटम्स जो आम्ही लास्ट 1 वर्ष विकतो, आम्ही जवळजवळ 5,000च्या अधिक मास्क विकले आतापर्यंत. तर आमचे प्लेन असे प्रिंटेड मास्क आहेत, प्लेन या टाईपचे मास्क आहेत आणि पॅचवर्क मास्क आमचे अतिशय पॉप्युलर आहेत. पॅचवर्क मास्क आणि खूप एकदम हाय सेलिंग आयटम आहे, कारण तुम्हाला कोणत्याही ड्रेसवर तुम्ही चालू शकतात. आणि अगेन पॅच या मास्कची तुला दुसरी गंमत सांगते. हे जे पॅचेस आहेत हे सगळे जवार मोखाड्याला आदिवासी महिलांनी बनवलेले आहेत. मास्क आमचे मालाडचे स्लम मधल्या बायका, मालवणीच्या स्लम मध्ये बायका, त्यांना आम्ही मास्क बनवायला ट्रेन केलं. कारण काय झालं की कोरोनामुळे पॅन्डेमिकमुळे सगळं लॉकडाऊन होतं आणि मास्कच्या खूप ऑर्डर्स होत्या आमच्याकडे आणि आम्ही तिकडे जाऊ शकत नव्हतो. आणि आमचा हा महिलांचा ग्रुप ऑलरेडी होता, तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला मास्क शिकायचं आहे, पण त्या तयार झाल्या. तर बरेचसे मास्क आमचे तिकडे बनतात आणि आता सुद्धा त्या महिला मास्क बनवत आहेत. 100 आम्हाला बॅग्सची अमेरिकेची ऑर्डर आहे, ती त्या महिला मालाडच्या मालवणीच्या स्लमच्या महिला बनवतात. आणि या पॅन्डेमिकमुळे त्यांच्या सगळ्यांच्या नवऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्याच्यामुळे त्या ओनली सोल अर्निंग मेंबर आहेत घरातल्या. ह्याच्यामुळे या मास्क बनवण्याने जे पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचं घर चालतं. आणि अतिशय खूप सारे असे प्रॉडक्ट्स आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. मेहनत आहे. आम्ही सगळे पूर्ण टीम बसून आम्ही प्रॉडक्ट डिझाईन करतो, डिस्कस करतो की काय मार्केटमध्ये कशाची गरज आहे. बेस्ड ऑन दॅट आमची जी खूप पॅशनेट टीम आहे आमची, ते लोक प्रॉडक्ट डिझाईन करतात. मग ते प्रॉडक्ट्स आम्ही तसं रॉ मटेरियल आणतो, प्रॉडक्ट्स तिकडे बनायला जातात आणि इकडून तिकडे प्रवास करून फायनली ते प्रॉडक्ट दुकानामध्ये विकायला माहितीये जसं शॅन्डन हे मोहित शॅन्डन हा एक जगातली सगळ्यात मोठी शॅम्पेन ब्रँड आहे. खूप रिस्पेक्टेबल रेप्युटेड फ्रेंच ब्रँड आहे आणि त्यांची नाशिकच्या जवळ नाशिकमध्ये त्यांची फॅक्टरी आहे स्वतःची, जिथे ते लोक शॅम्पेन बनवतात. आणि त्यांना असं वाटलं की आपल्या CSRच्या अंडर किंवा आपल्या कामाच्या निमित्ताने सुद्धा आपल्या एरियामध्ये काहीतरी चांगलं काम घडावं. आणि त्यांच्या लक्षात आलं की वारली हे आता मरत चाललेलं आर्ट फॉर्म म्हणायला हरकत नाहीये. कारण काय होतं, जसं मी म्हटलं मगाशी तसं की आर्टिस्टला मार्केट मिळत नाहीये, त्यामुळे ते बिचारे आर्ट फॉर्म सोडून कन्स्ट्रक्शन साईटवर काम करायला जातात. आम्ही वारली आर्टला जिवंत ठेवायचा खूप प्रयत्न करतो, पण आम्ही काही आर्टिस्ट बरोबरच काम करू शकतो. मार्केट जर वाढेल तर आम्हाला आर्टिस्ट वाढवता येतील. त्याच्यामुळे त्याच्यासाठी शांतननी हा एक खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे. आमच्या आर्टिस्टनी, प्रकाश नावाचा आमचा आर्टिस्ट आहे, त्यांनी हे बनवलेला फोटो आहे आणि ते त्यांनी ब्रँडिंगसाठी लिमिटेड एडिशन बॉक्सेस बनवलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी ते आमच्या आर्टिस्टने बनवलेलं आहे. हे सगळे पेंट आर्ट फॉर्म त्यांनी आम्हाला हे दिलं होतं की बसून एन्जॉय करतात, बसून पीपल आर एन्जॉईंग. सो त्यांनी आम्हाला थीम दिली होती आणि त्या थीमवर आम्ही ते पूर्ण आमच्या पेंटिंग बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक बॉक्सच्या मागे आम्हाला पैसे, राहा फाउंडेशनला पैसे मिळणार आहे. प्रत्येक बॉक्स विकला जाईल, प्रत्येक बॉक्सच्या मागे आम्हाला थोडे पैसे मिळणार आहे आणि ते पैसे साहजिकच आमच्या आर्टिस्टला मिळतील. आणि सेव्ह वारली त्यांचं हे कॅम्पेन आहे आणि मला खूप आनंद होतोय की आम्ही एवढ्या मोठ्या ब्रँड बरोबर आम्ही हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आम्ही हे काम करू शकतो. अगदी 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 खूप छान. सारिका मॅम, तुम्हाला आमच्या पिक्चरमॅनच्या व्ह्युअर्ससाठी, त्या महिलांसाठी काही मेसेज? नक्कीच आवडेल मला मेसेज द्यायला. माझा जो अनुभव आहे इतक्या वर्षांचा, त्याच्या बेसिसवर मी हा मेसेज देते, म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली तो मेसेज देते. आपल्या सगळ्या महिलांमध्ये ना एक इनर पॉवर असते आणि ती पॉवर ओळखणं फार आवश्यक आहे. खूप खूप इम्पॉर्टंट आहे ती पॉवर ओळखणं. त्याच्यामुळे माझा एकच निरोप आहे सगळ्या महिलांना की स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा, छोटी स्वप्न बिलकुल बघू नका. तुमची आतली शक्ती, इनर पॉवर तुमची ओळखा, त्याला बाहेर आणा. तुम्ही नक्की ती स्वप्नपूर्ती तुमची नक्की होणार. आणि जस्ट गो फॉर इट. काहीही विचार करू नका, सगळं आपाप घडतं. आपल्यामध्ये ती शक्ती आहे, आपल्यामध्ये ती कपॅसिटी आहे. जस्ट गो फॉर इट. यावरून मला 2 लाईन्स मी तुमच्यासाठी, तुमच्या सर्वांसाठी आणि सारिका मॅम तुमच्यासाठी पेश करते की जबाबदारी सकट घेते ती भरारी, जबाबदारी सकट घेते ती भरारी, थकवा नाही ना तक्रार, अशी आहे आजची नारी. अगदी अगदी परफेक्ट बोलीस. थँक्यू सो मच. आणि आज तुम्हाला भेटून तुमच्याबद्दल आणि तुमच्या कार्याबद्दल बरंच काही समजलं आणि त्यासाठी बिट्स अँड बाईट्सच्या संबंध टीमतर्फे आणि यांच्या व्ह्युअर्सतर्फे तुम्हाला एक ग्रँड सल्यूट आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हे छोटंसं गिफ्ट आमच्याकडून आणि आमच्या गिफ्टिंग पार्टनर द चॉकलेट विला यांच्याकडून. चॉकलेट्स
येस. माय गॉड, माझा मोठा वीक पॉइंट आहे. आणि थँक्यू सो मच चॉकलेट विला, थँक्यू सो मच प्रियंका येस. फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. चॉकलेट विला बाय प्रियंका बोला. प्रियंका, थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट आणि टेस्टी गिफ्ट म्हणायला पाहिजे. Yes, Beautiful gift tasty नाही म्हणतात. आणि मला नक्कीच खायला आवडेल आणि मी लगेच खाऊ शकते. हो, तुमचं ऑल युअर्स. थँक्यू सो मच. वाव, किती सुंदर पॅक पण केलंय, ब्युटिफुल. अजून झोन कर. दिस इज सो ब्युटिफुल. माय गॉड, सुंदर पॅकिंग आहे आणि so delicious. मला चॉकलेट. वाव. Amazing. Thank you so much, Priyanka. Thank you so much, Really Priyanka. appreciate this. Thank you so much, ma'am. पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. Thank you so आणि much. तुम्हा आणि सगळ्या सर्वांना viewers सुद्धा आपल्या दोघींकडनं. A woman becomes strong when she calms herself in her stress and grows stronger with prayers. Hope you are one of them. असं स्वतःवर जीव तोडून प्रेम करत राहा बिकॉज यू आर वर्थ इट. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमेन्स डे टू यू ऑल. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आम्हाला फॉलो पण करा आणि तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की करा. Do inbox us for further queries and for collaborations also. Me Vidya signing off. You guys take care of yourself and your family. Jai Hind, Jai Maharashtra.